आमचं काय चुकलं या कार्यक्रमात आपलं स्वागत। नारायण नागबळी कालसर्प तसंच इतर पूजाविधी करण्यावरून निर्माण झालेला वाद हा आता आणखीनच पेटलाय। हे विधी करण्यावरून स्थानिक आणि परप्रांतीय पुरोहितांमध्ये आधीच वाद सुरू झाले होते। त्यातच हे विधी थोतांड असल्याचा ठराव औरंगाबादमध्ये झालेल्या ज्योतिष परिषदेत संमत करण्यात आला। त्यानिमित्ताने झी24 तासने गेल्या 29 डिसेंबर रोजी आपल्या रोकठोक या कार्यक्रमात कालसर्प श्रद्धा की बाजार अशी खास चर्चा घडवून आणली होती। या संदर्भात झी24 तासने विज्ञानवादी भूमिका मांडून अंधश्रद्धेच्या विरोधात परखड प्रहार केला होता। मात्र यामुळे नारायण नागबळी तसंच कालसर्प विधी करणारे पुरोहित कमालीचे नाराज झालेत। त्र्यंबकेश्वरमधील पुरोहितांनी झी24 तास न्यूज चॅनल आणि ज्योतिष परिषदेतल्या ठरावाचा निषेध केलाय। एवढेच नव्हे तर या पूजांमुळे अनेकांना कसा फायदा झाला याचा दावा करणारे निवेदन सुद्धा त्यांनी तहसीलदारांना दिलंय। झी24 तासच्या वृत्तवाहिनीवर जी काही चर्चा झाली ही चर्चा पूर्वग्रह दूषित अशा रीतीने चर्चा झाल्याचं आमचं म्हणणं आहे। वास्तविक पाहता प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात। तुम्ही फक्त त्यामध्ये एकच बाजूचं प्रदर्शन केलं, दुसरी बाजू तुम्ही मांडूच दिली नाही, तर आमचं म्हणणं आहे की तुम्ही सुद्धा आम्हाला असा 1 तास द्या की त्या वृत्तवाहिनीवर आमच्याकडचे असलेले या गोष्टीचे सबळ पुरावे, लोकांच्या आलेल्या प्रतिक्रिया पत्र आणि लोकांनी आम्हाला पाठवलेले त्या विधीच्या अगोदरची मानसिकता, मधली मानसिकता आणि विधी करून गेल्यानंतरच्या लोकांना मिळालेला आनंद, या सगळ्या बाबतीत जे लोकांचे पत्र आमच्याकडे आहेत, ह्या सगळा पुरावा आम्हाला तिथं मांडण्यासाठी 24 तासनी आमच्यासाठी पण एक कार्यक्रम ठेवावा। कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीला बघितल्यानंतर पूर्ण समाजालाच त्याच्यात ओढून घेणं ही तर त्याही पुढची चूक आहे। त्यामुळे त्र्यंबकेश्वर वासियांच्या तर्फे, त्र्यंबकेश्वर पुरोहित संघातर्फे परवा झालेल्या संपूर्ण कार्यक्रमाचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो। तर दिनांक 29 डिसेंबर रोजी कालसर्प श्रद्धा की बाजार या विषयावर आमच्या रोकठोक या विशेष कार्यक्रमात जोरदार चर्चा झाली। पाहूयात या चर्चेतला काही भाग। भाविकांना आपण एक उत्पादनाचं नवीन साधन निर्माण करून दिलेलं आहे, भीतीचं एक नवं प्रोडक्ट दिलेलं आहे। त्याच्या आधारावर ही इंडस्ट्री यापूर्वी जर 25-50% दरवर्षी वाढत असेल तर आता 70-80% सुद्धा वाढू शकेल, 200-300% पण वाढू शकेल। काय सांगाल तुम्ही? बघा त्यांना आनंद आलाय खूप। नक्कीच मला असं वाटतं की कदाचित तुम्ही म्हणता त्याप्रमाणे असू शकेल, परंतु ज्योतिष संमेलनामध्ये ठराव केलेला आहे त्यांनी आणि नारायण नागबली थोथांड म्हटलेलं आहे। त्यामुळे नक्कीच काही समाजातील लोकांना नक्की माहिती होईल की नारायण नागबली थोथांड आहे आणि एक विज्ञान प्रचाराचा भाग होईल असं मला वाटतं। फक्त काळजी घ्यायला पाहिजे पुढच्या वर्षी सिंहस्थ काळामध्ये, कारण सिंहस्थामध्ये यांची दुकानं जास्त चालणार आहेत आणि अंधश्रद्धेचा बाजार केला जाणार आहे। तेव्हा मला सांगायचं आहे की स्वतः दीक्षित गुरुजींनीच ठरवायला पाहिजे किंवा त्यांची पुढे मुलं ठरवतील की बाबा हे करताय बरोबर नाही, तुम्ही फसवताय समाजाला आणि समाजाला फसवून मिळालेला पैसा हा कधी चांगला नसतो हे पुढची पिढी त्यांना सांगेल, त्यांची मुलं त्यांची नातवंड त्यांना सांगतील। कारण हा पैसा हा समाजाला लुबाडून मिळालेला पैसा आहे, अंधश्रद्धेचा पैसा आहे, तो कधी स्वास्थ्य मिळवून देणार नाही। म्हणूनच माणसं व्यसनाधीन होत चाललेले त्र्यंबकेश्वरला। खरं सांगायचं तर ती पुण्यवान माणसं असायला पाहिजेत, पण ते घडत नाही। कारण समाजामध्ये त्यांची जी मानसिक अवस्था आहे समाजातील लोकांची, त्याचा गैरफायदा घेतला जातो, अगदी बरोबर आहे, दाखवली जाते। एक प्रकारे आपण त्यांना उभारून घेतले जातात, हे योग्य नाही। मला वाटतं हे थांबलं पाहिजे आणि हे लोकांनीच थांबवलं पाहिजे। तुमच्यासारख्या प्रसार माध्यमांनी थांबवलं पाहिजे, आमच्यासारख्या पंचांगकर्त्यांनी त्यात खरं का आणि खोटं काय हे सांगितलं पाहिजे। आणि मला वाटतं नजीकच्या काळामध्ये 2-4 वर्षामध्ये असा जर प्रचार झाला तर यांची हा धंदा बंद होऊ शकतो। हा धंदा बंद होऊ शकतो की मला माहिती नाही, परंतु या ज्योतिष संमेलनानं मात्र अशा प्रकारच्या गोष्टी उघड केल्या। याबद्दल ज्योतिष संमेलनाच्या नंदकिशोर जकाबदार आणि त्यांच्या सर्व सहभागी ज्योतिषांचे मी धन्यवाद देतो की एक प्रकारे त्यांनी ते धाडस दाखवलं जे अनेक वर्षापूर्वी धोंडीराज शास्त्री दाते यांनी देखील दाखवलं होतं। हे बरोबर की हे चूक हे सांगायचा माझा दावा नाही, परंतु कालसर्प योग हा आत्ताच नेमका कसा आला याचा कालसंदर्भ नेमका आपण लक्षात घेतला पाहिजे। त्याची सगळी व्युत्पत्ती आणि उत्पत्ती आहे ती त्र्यंबकेश्वरीच नेमकी का निर्माण होते। जुन्या शास्त्रीय ग्रंथांमध्ये जुन्या धार्मिक ग्रंथांमध्ये कालसर्प योगाला कुठलेही स्थान नाही हे यापूर्वी अनेकांनी सिद्ध केलेलं आहे।
माणसाच्या मनात सतत आपल्या अभ्युदयाची जशी भावना असते तशीच भीतीची भावना देखील अत्यंत सखोलपणे रुजलेली असते. काही जण या भीतीच्या भावनेचा वापर करत आपल्या अंधश्रद्धेचं मार्केट श्रद्धेच्या आवरणाखाली प्रचंड मोठ्या वेगानं फोफावत असतात आणि म्हणूनच एखाद्या क्षेत्राला तीर्थक्षेत्राचं स्वरूप प्राप्त होत असलं तरी धर्मशास्त्राला मात्र गटारगंगेचंच स्वरूप येत असतं. तेच नेमकं आज आपल्या समोर आलं. तर या संपूर्ण विषयावर झी 24 तासची संपादकीय भूमिका नेमकी काय आहे ती आपण पाहूयात. सांगा आमचं काय चुकलं. मुळात नारायण नागबळी कालसर्प हे थोतांड आहे असं सांगून त्याच्या निषेधाचा ठराव झाला तो ज्योतिष परिषदेत. नारायण नागबळीची प्रथा चुकीची आहे हे सांगितलं ते ज्योतिष संमेलनाध्यक्ष जकातदार यांनी. त्यांनी ती भूमिका घेतली कारण ते ज्योतिषी आहे. झी 24 तासनं फक्त या विषयावर साधक बाधक चर्चा केली कारण यात श्रद्धेचा बाजार आहे. तो बाजार दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केला. यात एक रॅकेट आहे ज्याची पुष्टी स्वतः पंचांगकर्ते दाखरू सोमणांनी दिली आहे. आम्ही याबाबत काही सवाल उपस्थित केले. नारायण नागबळी कालसर्प दोष असल्याचं कशाच्या आधारावर सांगण्यात येतं. अशा प्रकारांना शास्त्रीय आधार आहे का. त्र्यंबकेश्वरमधील स्थानिक आणि बाहेरून आलेले यांच्यातला हा संघर्ष आहे का. तिथं श्रद्धेचा बाजार आहे का. नारायण नागबळी करून घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मूल झालंय असा दावा तुम्ही कसा करू शकता. तसं असेल तर IVF सेंटरमध्ये जाणाऱ्यांना नारायण नागबळी करण्याचा पर्याय का देत नाही. असे सवाल जर आम्ही उपस्थित केले तर त्यात आमचं काय चुकलं. IVF सेंटरमध्ये जाणाऱ्यांना नारायण नागबळीचा पर्याय असल्याचा दावा करत राहिलो तर हे कितपत विज्ञानवादी आहे. श्रद्धा अत्यंत डोळस असावी. नारायण नागबळी करणं हे योग्य की अयोग्य हा मुद्दा आम्ही मांडलाच नाही कारण त्याचे आम्ही अधिकारी आहोत असं आम्ही मानतच नाही. परंतु त्या निमित्तानं व्यवस्थेला काही सवाल मात्र निश्चित केले. ते सवाल आणि त्याची चर्चा या समाजात व्हायलाच हवी. प्रबोधन करणं हेच आमचं काम आहे. ते आम्ही करतोय कारण या प्रबोधनातूनच समाजाचं एक पाऊल पुढं राहील. आमच्या निषेधाचे फलक लावून तुम्ही काय मिळवाल. जर निषेध करायचाच असेल तर अंधश्रद्धेचा करा, श्रद्धेच्या बाजाराचा करा. त्यात आम्ही तुमच्या बरोबर राहू. पण डोळस विज्ञानवादी भूमिका घेण्याची किंमत का बरे आम्हाला मोजायला लावता. झी 24 तासची भूमिका काय आहे ही आपण पाहिली आणि या विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी अनंत जोशी जे पुरोहित संघाचे अध्यक्ष आहेत ते आपली भूमिका मांडणार आहेत. त्याचबरोबर विज्ञानवादी दृष्टिकोन मांडण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील हे सुद्धा आपल्या सोबत असणार आहेत. त्यांच्याबरोबर सविस्तर चर्चा आपण करणार आहोत. पुरोहित संघाचे अध्यक्ष अनंत जोशी आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जाऊयात. आपण सुरुवातीच्या सेगमेंटमध्ये जी प्रतिक्रिया पाहिली त्यांनी निषेध केला या सगळ्या कार्यक्रमाचा. पण सर आपल्याला थेट विचारायचं आहे विज्ञानाच्या आधारावरती या सगळ्या गोष्टी करणं हे आवश्यक आहे. तुम्ही कसं पटवून देऊ शकता. हे बघा आमच्याकडे लोकांचे प्रूफ आलेले आहेत. लोकांची पत्र आमच्याकडे proof आहेत. या आधारे तुम्हाला बघावं लागेल. मानली जाऊ शकत हे नाहीत. अनंत पत्र बघा. जोशी विज्ञानाच्या आधारावर तुम्ही कसं प्रूव्ह कराल हे सांगा. लोकांची पत्र हा आधार असू शकत नाही. मी तुम्हाला ऐका विज्ञानाच्या दृष्टीने मी तुम्हाला या बाबतीत काही सांगू शकत नाही कारण आमच्याजवळ आम्ही शास्त्रीय दृष्ट्या या ठिकाणी हे जे आहे आमचं जे धर्मशास्त्राप्रमाणे जे व्यवहार आहेत या धर्मशास्त्राप्रमाणे आम्ही तुम्हाला सांगू शकतो की आमच्याजवळ हा पारंपरिक आलेला विधी आहे. या विधीमुळे आतापर्यंत जे लोकांना समाधान मिळालेलं आहे, लोकांच्या ज्या सुखशांतीमध्ये भर पडलेली आहे, लोकांचं वैवाहिक जीवन सुखी झालेलं आहे, लोकांच्या धंद्यात याला काही शास्त्रीय आधार आहे असं तुम्ही मान्य करत नाही आहात म्हणजे थेट. अविनाश पाटील यांच्याकडे आपण आता थेट जाऊयात. अविनाश पाटील आपण पाहतो याला शास्त्रीय आधार नसल्याचं अनंत जोशी यांनी मान्य केलेलं आहे. हे सगळं थोतांड आहे. विज्ञानवादी दृष्टिकोनातून आपण कसं पाहता. आपलं याबद्दलचं मत काय आहे. नाही मला वाटतं की या नारायण नागबळी आणि तत्सम ज्या पूजा विधी केल्या जातात आणि ते करण्यासाठी ज्या पद्धतीने लोकांना दावे केले जातात लोकांसमोर की तुम्ही ही पूजा केल्यानंतर तुम्हाला हे सुख समाधान आणि प्राप्ती मिळेल, हे दावे सिद्ध करण्याची त्यांची तयारी असेल तर आमचं त्याला निश्चितपणे आव्हान आहे की अशा पद्धतीने त्यांच्याकडे जे काही पुरावे आहेत ते म्हणतायत की
पूजा केली त्यामुळे एक आमच्याजवळ मिनिट. हे ही पुरावे- पूजा केली म्हणून मुलं झाली, आमच्याजवळ- कौटुंबिक सुख आलं. आमच्याजवळ तुम्ही हे विज्ञान- पुरावे आहेत. आम्ही पुरावे आणलेले आहेत. अनंत आम्ही जोशी, पुरावे पत्र हा आणलेले पुरावा तुम्हाला कसा दाखवायला. काय या असू शकतो? पुराव्याबद्दल काय असेल ते बोलायचं. अनंत आम्ही जोशी, तुम्हाला पुरावे पत्र हा दाखवतोय. पुरावा कसा काय असू शकतो विज्ञानाच्या आमच्याजवळ आधारावर? पुरावा आहे. सुवर्णाजी मला का वाटतं बरं की पत्र या का बरं पद्धतीने- पत्र हा पुरावा कोर्टामध्ये पत्र ग्राह्य हे धरला जातो. लोकांची भावना पत्र हा प्रदर्शित पुरावा करतं. जर कोर्टामध्ये ग्राह्य धरला जातो तर तुम्हाला ग्राह्य धरावाच लागेल. नाही नाही पत्र भावना हे त्याच्याशी नका तुम्ही बोलू. कोर्टामध्ये अनंत जोशी, पत्र हा पुरावा ग्राह्य धरला हे जातो की लोकांची नाही? भावना प्रदर्शित पत्र हा करतं. पुरावा कोर्टामध्ये विज्ञानाच्या ग्राह्य धरला जातो की कसोटीवर नाही? हे कसं काय टिकणार याचं स्पेसिफिक उत्तर द्या पत्र हा आपण. पुरावा कोर्टात ग्राह्य धरला जातो की नाही? आपलं म्हणणं आग्रहीपणे नाही, आणि नाही, तुम्ही हे खोटं बोलू नका. तुम्ही बोलून खोटं नाही, सांगितल्याने नाही. काही ते खरं सिद्ध होत नाही. पत्र हा पुरावा पत्र हा पुरावा ग्राह्य धरला जातो की नाही कोर्टामध्ये? पत्र हा पुरावा कोर्टात ग्राह्य धरला जातो की नाही? पत्र हा पुरावा कोर्टात तुम्ही या लोकांना फोन करून विचारा ना हे तुमचं आहे का नाही. त्यांचे फोन नंबर आहेत. हो ज्यांना कोणाला या लोकांचे फोन नंबर आहेत. यांना तुम्ही विचारा फोन करून. या लोकांचे फोन नंबर आहेत याच्यावर. यांना विचारा, यांचे पत्ते आहेत त्याच्यावर. या पत्त्यावर विचारा. तुम्ही आम्हाला खोटं पाडायच्या भानगडीत पडू नका. तुम्ही हा उद्योग करू नका. हे पत्र खोटं आहे का? हे पत्र खोटं आहे का? हे पत्र खोटे आहेत का? अनंत जोशी, एक मिनिट. अनंत जोशी, आपण लोकांच्या पत्र दाखवून अत्यंत लंगडा बचाव करण्याचा आपला प्रयत्न करत आहात. मी अविनाश पाटील यांच्याकडे जाते. अविनाश पाटील, तुमचं आव्हान अनंत जोशी यांनी स्वीकारलेलं नाहीये. पुरोहित संघाच्या वतीनं अत्यंत लंगडा बचाव केला जातोय. अविनाश पाटील, तुम्ही बोला. मला असं विमान मानू नका. वाटतं हे खोटं आहे का? लोकांच्या भावनांशी हे खोटं आहे का? खेळण्याचा व्यवसाय ही मंडळी करतात. लोकांच्या दुःखाच्या जागतिकतेचा फायदा घेऊन त्यांचं हे खोटं आहे का? हे दिशाभूल सांगा करण्याचा आम्हाला. प्रयत्न बाकी बोलू करतात. नका तुम्ही. त्यांना आम्हाला खोटं त्यांना बोलू नका. हे आमचं पुस्तक आव्हान खोटं आहे का? मला या वाटतं पुस्तकात की ज्या दिलेलं खोटं आहे पद्धतीने का? वकिली व्यवसाय, वैद्यकीय नाही, व्यवसाय तुम्ही हा आम्हाला खोटं ग्राहकांच्या बोलू खाली नका. तक्रार करता येते. नाही, नाही, तसं पद्धतीने याच्या पुढे हे आमची मागणी आहे की ज्योतिषाला पण आणि या स्वरूपाच्या पूजा विधींच्या दाव्यांना पण ग्राहक मंचाखाली आणावं. जे कोणी या पद्धतीने पूजा करतात आणि केलेल्या दाव्यांना तर प्रचिती त्यांना मिळत नाही, समाधान मिळत बरोबर. नाही, अशा लोकांना ग्राहक मंचाखाली आणावं आणि यांच्या विरोधात या पद्धतीचे खटले दाखल केले जावे. म्हणजे मग यांचे हे पत्राचे पुरावे. ठीक आहे, आपण आपलं मत मांडलंय अविनाश पाटील. हे आपण अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं सुद्धा करू शकतोय का याची आपण चर्चा करणार आहोत. तर अनंत जोशी यांनी फक्त आरडाओरडा करून लोकांची पत्र हा पुरावा दिला, पण विज्ञानवादी दृष्टिकोनातनं विज्ञानाच्या आधारावरती कालसर्प, नारायण नागबळी हे कसं काय सिद्ध होऊ शकतं हे त्यांनी सांगितलेलं नाही. त्यामुळे आरडाओरडा केला म्हणून त्यांचं म्हणणं योग्य आहे असं सिद्ध करण्याचा अनंत जोशी यांचा प्रयत्न अत्यंत लंगडा आहे असं म्हणायला हवं. आमचं काय चुकलं या कार्यक्रमात पुन्हा वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. अनंत जोशी यांच्या ऐवजी आता जयंत शिखरे आपल्या सोबत आहेत, पुरोहित संघाचे अध्यक्ष. जयंत शिखरे, मी पुन्हा एकदा तुम्हाला विचारते, अशा प्रकारे शांती केल्यामुळे, ही पूजा अर्चा केल्यामुळे कुंडलीतले दोष कसे काय दूर होतात याचा शास्त्रीय आधार काय? अगदी थोडक्यात सांगा मुद्देसूद. याचा शास्त्रीय आधार जर म्हणाल आपण अविनाश पाटील यांच्याकडे जाऊयात पुन्हा एकदा. अविनाश पाटील, आपण ब्रेकपूर्वी चर्चा करत होतो ती म्हणजे शास्त्रीय आधार हे देऊ शकलेले नाहीयेत, फक्त त्यांनी पत्र दाखवण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी प्रतिक्रिया पाठवल्या आहेत. तर यावर नियंत्रण मिळवण्यासाठी काय करायला हवं? मला वाटतं पुन्हा एकदा शिखरेंशी संपर्क झालाय. शिखरे, अगदी थोडक्यात. हॅलो शिखरे, बोला. हा बोला. याचा शास्त्रीय आधार नवग्रह शांती ही शास्त्रामध्ये सांगितलेली आहे. शांती करणं हे त्या देवतेची तुष्टता करणं, त्याच्याकरता होम हवन विधी करणं हा त्याचे उपाय हे शास्त्रांनी दिलेले आहेत. आणि तेच उपाय धर्मशास्त्राचं कर्म करणं हे जे आमचं कर्तव्य आहे पुरोहितांचं, ते आम्ही करतो आहोत. आम्हाला धर्माने घालून दिलेली बंधनं पाळून नाही, मी जेवढं विज्ञानाच्या शक्य आधारावर होईल विचारलं तेवढं तुम्हाला. करणं. आणि इथे विषय श्रद्धेचा आहे. नाही, होय, विज्ञानाच्या हिंदू आधारावर धर्माच्या विचारते आधारावर सर मी सांगतो. आपल्याला. हिंदू धर्माचं मूळ हे आहे की
विज्ञानाचा आधार हा शोधावा लागेल, तो धर्माने अजून शोधलेला नाही. याच्या विज्ञानाशी जर बोलायचं असेल तर आम्ही इथे असं म्हणू शकतो की याला जर भारत सरकारने आम्हाला मदत केली तर ठीक आहे, भारत सरकारच्या मदतीवरती तुम्ही त्याला विज्ञानाचा आधार देऊ पाहताय, मात्र विज्ञानाचा आधार तुम्ही घेतलेला नाही हे तुम्ही मान्य केलं. अविनाश पाटील सुद्धा आपल्या बरोबर आहेत, ज्यांनी सांगितलं की अनिसाच्या वतीनं सुद्धा हा मुद्दा वेळोवेळी लावून धरला जाईल. वेळेअभावी आपण त्यांच्याकडे जाऊ शकत नाही, मात्र सहभागी झालेल्या मान्यवरांचे आभार मानूया. तर पुरोहित संघाच्या वतीनं आपण पाहिलं नारायण नागबळी असेल किंवा इतर जी कर्मकांड असतील यासाठीचा कुठचाही शास्त्रीय आधार हे देऊ शकलेले नाहीत. फक्त सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया या त्यांनी मांडलेल्या आहेत. त्यामुळे भोळ्या भाबड्यांची अडवणूक करून असे सगळे विधी केले जातात का, आणि खरंच अशा विधींनी जर उपचार होत असतील तर मग IVF सेंटर्स आणि अत्याधुनिक वैज्ञानिक प्रणालीची आवश्यकता आहे का, हे सगळे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतात. आमचं काय चुकलं या कार्यक्रमात आपण इथेच थांबूयात. पहा फक्त झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी24 तास, रहा एक पाऊल पुढे.